मॅडम, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. त्यापासून नागरिकांना धोका निर्माण झालाय. एक प्राणीप्रेमी म्हणून काय सांगाल तुम्ही? नमस्ते. मी नारायणी राजू परिठे. मी इथे मागच्या 10 वर्षापासून अॅनिमल वेलफेअर मध्ये काम करते. सो इथे जो प्रॉब्लेम आहे की जो कुत्र्यांचा आता सध्या संख्या वाढत चालली आहे, डॉग बाईट वाढतायत आणि जे लोकांना त्रास सहन करायला लागतोय, सो त्या सगळ्या गोष्टींवर ऍक्च्युली एकच दोन गोष्टी आहेत की एक तर स्टरलायझेशन हे प्रॉपर पद्धतीने होत नाहीत. निर्बीजीकरण प्रॉपर परीने पूर्णपणे चालू झालं तर एकतर आपली जी जनावरांची जी हे आहे संख्या ती कंट्रोल होईल आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्यामुळे डॉग बाईट केसेस हे ऑटोमॅटिकली कमी होतील. ह्या सगळ्या गोष्टी एकदा कंट्रोलमध्ये आल्यानंतर हे जे आपले रेग्युलर डे टू डे गोष्टी ऍक्टिव्हिटीज जे असतात, जे लोक फेस करतात की गाड्यांच्या मागे डॉग्स पळतात, काही पळतात, त्या प्रत्येक गोष्टींच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. पण लोकांना हे नाही समजत आहे की हे गोष्टी कशामुळे होतात. सो हे समजण्यासाठी त्यांना अवेअरनेस झाला पाहिजे की ह्या गोष्टी कशामुळे होतात, या गोष्टींचं प्रॉपर सोल्युशन काय आहे. जसं की आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं होतं की कोरोना हा झाला होता जेव्हा, तेव्हा लोकांना माहित नव्हतं त्या गोष्टी कशा टॅकल करायच्या. बट सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्यांनी त्याच्यामध्ये अवेअरनेस चालू केले. सो ह्याच्यामधून काय झालं, लोकांना कळालं की ह्या गोष्टी कशा करायच्या, डिस्टन्स मेंटेन करायचे. सो ह्या सेम गोष्टी जर हे प्राण्यांच्या बाबतीतही जर करता आल्या, अवेअरनेस सेशन करा, कॅम्पेन रन करा, बाकीचे व्हॉलेंटियर्स आहेत बरेच सारे, त्यांची मदत घेऊन ह्या गोष्टी जर केल्या तर हे अवेअरनेस सेशन जेव्हा होईल तेव्हाही लोकांना कळेल की ह्या गोष्टी खऱ्या पद्धतीने कशा आहे करतील. आजकाल लोक जे आहेत ते कुत्र्यांना लाथा मारतात, दगड मारतात, काठ्या मारतात, बट ऍक्च्युली ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी उलट करतात. ह्याच्यामुळे हा जनावर किंवा कोणता कुत्रा आहे तो अजून अग्रेसिव्ह बनतो, तो लोकांवर अटॅक करतो, बाईट करू शकतो आणि तो कोणालाही करतो. असं नाही की ज्या माणसाने मारलंच त्याला करतो, शेवटी ते जनावरच आहे. सो हे स्टरलायझेशन आणि अवेअरनेस या दोन गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या 100%, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी म्हणजे खूप वर्षामध्ये हे सगळं नॉर्मल होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल लोकांना काही प्रॉब्लेम होणार नाही. फरक फक्त एवढंच आहे की सर्व लोकांनी ह्यासाठी म्हणजे म्हणतात ना लक्ष देऊन ह्याच्याकडे केलं पाहिजे. जसं कोरोनामध्ये पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं होतं, सेम काही गोष्टी करायला पाहिजे. जसं की कोणत्या माणसाला माहिती की त्यांच्या बिल्डिंगमध्ये डॉग्स आहेत, डॉग्सचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे, त्यांचं स्टरलायझेशन झाले नाही झाले हे त्यांनी बघितलं पाहिजे. झालं नसेल तर त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये पीसीएमसीच्या ह्याच्यामध्ये कंप्लेंट करून त्यांचं स्टरलायझेशन केलं पाहिजे. आजकाल लोक असं करतात की डॉग्स उचलून दुसरीकडे सोडतात, बट ऍक्च्युली त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टींनी हे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉर्ट होतोय. बट ह्याच्यापेक्षा उलट काय होतंय की डॉग्स जात आहेत, त्याच्या जागी दुसरे डॉग्स येत आहेत आणि जिथं हे डॉग सोडतायत तिथं त्या लोकांना प्रॉब्लेम क्रिएट होतोय. बिकॉज हे डॉग्स हे टेरिटोरियल असतात, ते त्यांच्या जाग्यांवर असतात. कोणताही डॉग या दुसऱ्या प्राण्याला त्याच्या दुसऱ्या जागी येऊ देत नाहीत, तर तिथे उगाच अजून डॉग केसेस वाढतात, डॉग बाईट्स वाढतात, मग त्याच्यामुळे डॉग्स इंजुरी होते, हे बाईट होतात लोकांना अननेसेसरी. सो लोकांनी हे केलं पाहिजे आणि जे लोक उलट ह्या प्राण्यांसाठी कामं करतात त्या लोकांना त्रास न देता त्यांना जर सहकार्य केलं वॅक्सिनेशन मध्ये, स्टरलायझेशन मध्ये, तर ती त्यांचीच मदत होईल आणि उलट त्यांच्याच एरियामध्ये डॉग्स आणि त्यांचं वॅक्सिनेशन हे कंट्रोल होईल, पॉप्युलेशन कंट्रोल होईल आणि वॅक्सिनेशन झालेलं असेल. सो ऑलवेज बेटर की अनन्यूटर्ड आणि वॅक्सिनेशन न झालेला डॉग असण्यापेक्षा वॅक्सिनेटेड आणि न्यूटर्ड डॉग असलेला त्या ह्याच्यामध्ये बरं आहे. बिकॉज तेच डॉग दुसरे जे डॉग्स आहेत त्यांना येण्यापासून वाचवतील आणि शेवटी कालांतराने 8-10 वर्षामध्ये ही डॉग्सची संख्या ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येईल. सरकारने ह्या गोष्टींना 100% हे केलं पाहिजे. आजकाल आमचा प्रयत्न ह्यासाठी चालू आहे की जे पीसीएमसीचे जे आपले आयुक्त आहेत त्यांच्या मागे आम्ही यासाठीच लागलो आहे की आपलं जे ह्याचं कार्य आहे निर्बीजीकरण आणि वॅक्सिनेशनचं, हे जे कमी म्हणजे ह्याच्यामध्ये जो जोर कमी पडतोय तो जोर लावा. त्यांची दिवसाला जे आपण हे करतो स्टरलायझेशन करतो ऑपरेशन, त्याची संख्या तुम्ही वाढवा जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ऑपरेशन होतील आणि डॉग्स निर्बीजीकरण होऊन त्यांचं डॉग पॉप्युलेशन लवकरात लवकर कमी होईल. त्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की आमच्या व्हॉलेंटियरची मदत घ्या. बिकॉज जे खायला घालतात त्यांना माहिती की किती डॉग्स आहेत, किती फिमेल आहेत. जर आपण हे ऑपरेशन फिमेल सेंट्रिक केलं की पहिल्या मादा ज्या आहेत ज्यांच्यामुळे हे डॉग्स एकदम अनकंट्रोल वे मध्ये वाढते. बिकॉज एक मादा 10 पिल्लांना तरी ऍटलिस्ट जन्म देते, 8-10 पिल्ला असतात, त्यांच्यामधल्या मादा परत
अजून पिल्लांना जन्म देते. तर ही चेन जी वाढतीये ती चेन कंट्रोलमध्ये होईल. त्याच्यामुळे फिमेल सेंट्रिक केलं, व्हॉलेंटियर्सची मदत घेतली, वॅक्सिनेशन केलं आणि अवेअरनेस कॅम्पेन रन केलं. ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी आहेत रन करायला आणि हे डॉग पॉप्युलेशन, हे डॉग बाईट्स हे खूप इझी पद्धतीने होईल. फक्त माणूस, प्रत्येक ह्याच्यामधला माणूस तेवढा जागरूक राहायला पाहिजे आणि आपली जी पिंपरी चिंचवडची जी हे आहेत अधिकारी आहेत त्यांनी जर जागरूकतेने लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांची कार्य आणि त्यांचे जे आहेत त्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर हे सगळं एकदम सहजतेने होऊन जाईल. 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला डेफिनेटली इफेक्ट जाणवेल. आता मी माझ्या एरियामध्ये मागच्या 10 वर्षापासून काम करते, सो तिथे माझ्यासाठी रेस्क्यू केसेस कमी आहेत. माझे डॉग्स हे एकदम कंट्रोल्ड, म्हणजे त्यांची संख्या कंट्रोल्ड आहे. फरक काही जे डॉग्स जे लाईक फ्रेंडली नाहीयेत, बस तेच डॉग्स आता बाकी आहेत. ते पण काही 8-10 डॉग्स आहेत बस. ते 8-10 डॉग्स एकदा स्टरलाइज झाल्यानंतर माझे डॉग्स जे सपोज 50 डॉग्स माझ्या एरियामध्ये आहेत तर ते 50च राहतील आणि कालांतराने ते 50चे ते 30, 20, 10 असे होऊन ते कमी होतील. सो हाच योग्य पर्याय आहे, ना की इकडे तिकडे डॉग सोडून त्यांना मारून त्यांच्यासोबत अन्याय करून तुम्हाला ते होईल. हे बरोबर नाहीये. सो लोकांनी ह्या गोष्टीची दक्षता घेतली तर होऊन जाईल सगळं. थँक्यू.